जाधववाड्याची मालकीन भव. माय नंतर येते. पाहिलं का तू? आणि एवढं सगळं झाल्यावर बी त्या हंसाच्या वयाचा मान राखला तिने, पाया पडली ती आत्ता. बरोबर आहे, पण नक्की काय बोलणं झालं ते कुठं कळलं आपलं? तेजपाल, तुला काय वाटतं रे चित्राबद्दल? दादा, त्यांची माझी एवढी ओळख नाहीये तर त्यांच्याबद्दल मी मत बनवा. पण माझे आहे ना. आणि चित्रा आपल्या घरात राहायला आल्यापासून जरा जास्तच ओळखतो मी तिला. कसं आहे बरं का तेजपाल, कधी कधी वाटतं बरं का की आयुष्याची नवीन सुरुवात करावी. मंजिरीचं जे वजन आहे ना मनावर, ते सरता येत नाही. आणि ते इसरावं अशी अपेक्षा बी नाही बरं का माझी. पण त्याच वेळी असं बी वाटतं, चित्रा किती करते मायासाठी आणि मी काय करतो? काहीच नाही. दादा, तुम्ही लय विचार करून राहील. काहीच विचार करू नका, शांत राहा. बरोबर आहे, विचार न केलेलंच बरं नाही का? पण मंजिरीचं वजन जर का कोणासाठी कमी झालं तर ती बाई फक्त चित्रा असणार. शपथ घेऊन सांगतो तेजपाल, फक्त चित्रा. विषय कट. ए पोरी, काय? उलट मीच विचारलं पाहिजे ना. काय आज वाढदिवस आहे का? नाही, मग साडी का मग? ती घरात पूजा होती ना म्हणून घातली. तोया घरात होती पूजा? तोया घरात होती का पूजा? नाही. काय ना, मग माणसानं आपली पायरी ओळखून राहायचं, लई पुढे पुढे करायचं नाही. आणि तू पोरगा कुठे ग? कोण? अगं त्यो चष्मीश ऋषभ. हा, कुठे येतो? कमी येणार हे कळलं म्हणून घाबरून पळून गेला. तुम्हाला घाबरून नाही, तुमचा राग आला म्हणून गेलेत ते. लई चिप चुरू चुरू चालते. हा, बघतेच तुला. लई चरबी आहे ना तुला. एक दिवशी ना ही चरबी उतरवल्या बिगर राहणार नाही. आणि त्या दिवशी या वाड्यात चित्रा मालकीन म्हणून आली असेल. आता तर तुला सोडत नाही. अशी रडवेल ना तुला ती ध्यानात ठेवशील. नाही अद्दल घडवली ना तर नावाची चित्रा नाही. डॅडी, चित्रा आंटी थांबायला हव्या होत्या यार. वाह, तुझी आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली न काय? येस डॅडी, कधी कधी असं होतं ना की एखादी व्यक्ती आपल्याला भेटते अँड आय डोंट नो कसं, पण पटकन मैत्री होते, जशी काही खूप जुनी ओळख आहे. वाडा वाडा. डॅडी, आय डोंट नो, मी हे
बोलू की नको, पण एवढे आडेवेळे घ्यायचे नसतात चिमणे. मनात आलं का असं बोलून टाकायचं लगेच, घाबरायचं नाही. आणि तुझं बोलणं न ऐकून घ्यायचा काही विषय आहे का? नाही नाही. नाही, आय मीन तुम्ही ऐकतात, पण मला असं म्हणायचं होतं की चिमणे मला भीती वाटून राहिली बरं का आता. नाही नाही, काय वाढवून ठेवलं नाही ना, कुठल्या संकटात नाही ना तू. अशा आडेवेळे घेऊन का बोलते? बोल की धडाधडा आता. म्हणजे तुमचं आणि चित्रा आंटीचं रिलेशन काय, आय डोंट नो. म्हणजे तुम्ही जर तुमच्या म्हणजे तुम्ही दोघे जर तुमच्या या रिलेशनला, आय मीन तुमच्या फ्रेंडशिप. अगं चिमणे, या सूर्यभान जाधवाची लेकी तू. हे असं गोळून गोळून नसते बोलत जाधव, डायरेक्ट मुद्द्याचं बोलतात. विषय बोला. हा डॅडी, तुम्ही आणि चित्रा आंटी, तुम्ही चित्रा आंटीला जर तुमचा जोडीदार कसं आहे, तो विषय नाही. आणि बघायला गेले तर तो विषय तुझ्यासाठी लय मोठा आहे नाही का? तू नको लक्ष घालू. हा यार. अच्छा, ओके. नाही, तुम्ही चित्रा आंटीलाच नेकलेस गिफ्ट केलात म्हणून, पण नाही, माझंच चुकलं. तो काही चुकलं नाहीये, पण तसं काही नाही आमच्यात. त्यामुळं हा विषय इथंच कट बर का? पण डॅडी, जरी तसं काही असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट मला आवडेल. एवढंच सांगायचं होतं, तेही मनापासून. हॅलो. पोचली का? वय मालक, थँक्यू. काय बद्दल? अहो, आता तुम्ही एवढं पूजेला बोलवलं आणि मानानं घरात घेतलं, आणि ते पेक्षा एवढं क्लास गिफ्ट दिलं. खरंच लईच गोड्या नेकलेस. नाही, नेकलेसचा विषय असा आहे बरं का, म्हणजे मला तुला सांगायचं होतं बरं का. काय? आता काय सांगायचं ते सांगत पण नाही बाई तुम्ही. एक सांगू, जे आपल्याला सांगता येत नाही ना, ती सांगायची गरजच नसती. सांगायचंच नसतं आता. आणि तुमचं मन मला कळत नाही वय, ते सांगायची गरज आहे का? बोला की. नाही, काय नाही. त्या औसाबाईंनी तो अपमान केला ना. आता घरातल्या मोठ्या माणसाचं काय आला अपमान? हा, त्यांना जे वाटलं ते बोलल्या. असलं मनावर घ्यायचं वय? पाहिलं मी ते. नाही, एवढं सगळं होऊन बी तू समजूत काढत होती तिची, बोलत होती ना तिच्याशी. मालक काय आहे, अहो आयुष्यात जीवाला जीव देणारी माणसं लई कमी आहेत हो माया. आणि मायासाठी एवढं जे माणूस करतोय, त्याच्या घरातलं कोणी वाकडं बोललं तर काही लगेच वाकड्यात जाऊ काय? आणि सावत्र असले तरी आपलीच माणसं आहेत ना. त्यात तुम्ही मालक म्हणजे
तुमच्या आजूबाजूला एवढी लोक असतात, मग त्यांची मनं जपायला पाहिजेतच ना. हम्म. मला की विचारू का? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. हा, विचार. आता आपला राजवीर कामासाठी गेला होता, ठीक आहे, पण ऋषभ नाही, तो दिसभर दिसला नव्हता ना. काही अडचण तर नाही ना त्याला? नाही म्हणजे नाही, कसं आहे, एवढा विचार करून तू टेन्शन घेऊ नको. हा, एवढं गोड पोर, पर काही खबर नाही काय नाही तर टेन्शन येणार नाही तर काय. काय विषय कसा आहे तो, ते रिषभचं काय आहे ते मी बघतो. नाही तेच पडला त्याचा फोन. ऐक ना मालक, आज एक गोष्ट होती. नाही म्हणजे घरातल्या गोष्टीवर बोलायचा माया अधिकार नाहीये. उग आपलं पायरी ओलांडल्यावानी होईल. काय काय विषय काय? ती पोरगी ती बरोबर नाही वाटत. कोण? ती घरात काम करते, तिला ना जरा लेकरांपासून लांब ठेवा. ऐश्वर्या? वय तुम्ही कामात असताना त्यामुळे तुम्हाला कळत नसेल, पण ऋषभन तिचं लई जमत. मला आतून कामून माहिती नाही असं वाटून राहिलंय मालक. त्या पोरीला ऋषभ कुठं असेल ना हे माहित असणार. लई आतल्या गाठीची पोरगी येते, नको तिकडं पुढं पुढं करत असते. आता माफ करा, मी जादाच बोलू राहिले, पण झालं तसंच ना. मी हंसाबाई संग बोलून निघाले आणि नाही, जाऊ दे जाऊ दे, राहू दे. बोलशील का आता? नाही नाही नको. एखाद्या लेकराबद्दल असं वाईट बोलण्यासाठी माई जीभ उचलत नाही बाई. सांग म्हणतोय मी, विषय कट. चिडू नका तुम्ही. बोल. आता काय झालं, हंसाबाई संग बोलून निघाले मी, तर ही पोरगी दिसली. म्हटलं चल बाई येते ग, तर पाडलं ना तिनं मला. नाही म्हणजे चुकून पडले असेल मी, पण कळतं हो तेवढं आपल्याला. हा नाही काय आहे बघा, मला काही कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं. नाही तेवढं खालच्या लेवलला जात नाही हो आपण. पण काय आहे ना मालक, अहो आपलं घर, त्या घराबद्दल काळजी वाटते म्हणून बोलले बाई. बर ठेवते. हा तेजपाल, तेजपाल. दादा ती पोरगी कुठे? कोण? आयशू? ती तर घरी गेली. तिला फोन करून सांग उद्यापासून नाही यायचं म्हणा. दादा काय झालंय काय? काय नाही, हे बाईजींनी ना लय लोकांना डोक्यावर बसून ठेवलंय, त्याचे परिणाम आहे, दुसरं काय नाहीये. म्हणजे काय घराची मालकीन समजते ती स्वतःला? हा, चित्राला पाडलं तिने. दादा तुम्ही शांत व्हा आधी. ऋषभ कुठे? त्याचा मित्र आहे ना लोकेश, हा, त्याच्या फार्म हाऊसवर गेला असेल बहुतेक. म्हणजे तू बी शुअर नाही हा त्या बाबतीत? अरे काय चाललंय तेजपाल? त्या पोरीला विचार ना, तिला माहिती असणार. दादा आयशूल कसं काय माहित असणार? माहिती असणार तिला. या घरात कोणाचं काय चाललेलं असतं, कोणाला काय हवं काय नको, प्रत्येक गोष्टीची खबरबात असते तिच्याकडे. दादा आता घरात काम करते म्हणजे एवढं माहित असणारच ना. काम करते ना, मग काम करण्यापुरतच राहावं तिने. सगळं अवघडून बसलं या घरात. नाही बायजीने नाही त्या लोकांना उरावर आणून ठेवलंय ना आपल्या, म्हणून भोगावं लागतं हे सगळं, दुसरं काय. ते काय नाही, त्या पोरीला सांगू द्यापासून यायचं नाही मला. दादा हे बाई आल्यावर ठरवणं, म्हणजे मी समज देऊन ठेवतो तिला, पण नंतरून बाई आल्यावर ठरवलं तर बरं होईल. म्हणजे लक्षात येत आहे तुमच्या? उगा बायजीला खरं कारण कळलं तर, आणि बायजीचं तुम्हाला तर माहिती आहे, उगा 100 प्रश्न उभ्या करतील. म्हणजे त्याच्यातून वेगळं काही घडायला नको म्हणून
ते ए कारभारी, आत येताना दरवाजा वाजवून यायची काही पद्धत असते का नाही? सॉरी, चुकलं. हा, तसं बी ह्या वाड्यातल्या पुरुषांना चुकायचीच सवय आहे. होय का नाही? पत्ते खेळता येतात का? नाही. अरे काय भाऊ, सूर्याच्या बहिणीशी लग्न करून या वाड्याचा मालक व्हायचं होतं तुला. होय का नाही? तो बायजींचा हार द्या, मला तिजोरीत ठेवायचा आहे. राजा, राणी आणि गुलाम. गुलाम र लेका, गुलाम. 3 पत्ती झाली, पैसे टाक. हार द्या, मला काम करू द्या. अरे डाव हारला तू, 100 रुपये टाक. बायजींनी कार्यक्रमापुरताच तुम्हाला हार दिलता, तो आता परत करा हंसाबाई. नाही देणार. काय करणार? ए, चेहरा पार पडला राव तुझा. हा, अहो कारभारी, त्याच असं आहे, माणसांचे काही नियम असते. अजून माझी पूजा झालेली नाही आणि तुझ्या झाल्या बिगर मी कुठलं बी देणं घेणं करत नाही. हंसाबाई, उगा कारण देऊ नका. तो हार परत करा आणि मला माझं काम करू द्या. कारण ते काय मला धमकी देतो का? हा, ते बायजी बी ऐकती माझं. तू तर फक्त कारभारी आहे, कारभारी. हार देताय ना? नाही, तसा बी तो तुमचा नाहीये. आणि जी गोष्ट स्वतःची नसती त्याच्यावर हक्क गाजवणाऱ्याला काय म्हणते? चुरू 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 जीप चालणाऱ्या, बंद कर तुझी वाटवट. मी कुठं म्हणलं हार माझा आहे म्हणलं का? नाही, माझी पूजा होऊन जाऊ दे, मग घेऊन जा तू. मी काही पळून घेऊन जाणार आहे वय? मग देऊन टाका आणि मला काम करू द्या. आओ कारभारी, अहो डोक्यात काही प्रकाश पडतो का नाही? एकदा म्हणलं ना, माणसांचे काही नियम असतील. माया नियम हाय, तर ते नियम पाळाय नको? हा, म्हणून म्हणते, पहिले पूजा, फिलहाल तुझ्या. जाय म्हणलंय हंसाबाईनं. ए पोरी, अगं तू काय ह्याला डोकेदुखी वाढू राहिली ग? काय झालं? तू जाण त्या चित्राबाईचं नक्की काय प्रकरण घडलं का? ते लय काय नाही झालं. लय काय नाही काय? अगं त्याला तू नाही नाही, काय प्रॉब्लेम काय तुझा नक्की? हा, तुला एक काम धड जमत नाही. आता पण इथं मध्ये मध्ये करून राहिली. नाही नाही नाही, तू काम करूच नको. तू निघून जा इथून. निघ निघ, तू निघ लगेच, एकदम निघ. पण दाजी, आऊ. नाही नाही नाही, दादा म्हणते तेच खरंय. ते बायजीनं लाडून ठेवलंय तुला चांगलं. बस 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 झालाय. डॅडी, मला तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. बोल की. मला ऍक्च्युली आज शॉपिंगसाठी जायचं होतं. जाय की मग, गाडी बाहेर उभी आहे. तिला 20,000 दे. हा, आणि चित्रा आंटी पण माझ्या बरोबर येणार आहेत. कालच आमचं फायनल झालं होतं. असं आहे का? 40,000 दे तिला. अहो दादा, पण विषय कट. द्या ना लवकर. हो चा.